राधिका खूप स्ट्रेसमध्ये आहे. हो, मलाही असं वाटतं त्यांनी विश्रांती घ्यायला हवी. राहू दे, मी बरी आहे इथंच बस. राधिका इथं आहे आणि मी घरी जायचं बरं नाही दिसत नाही. गॅरी गॅरी आनंद, गॅरी कुठे आहे? तू काय करतेस इथे? मला त्याला भेटायचंय. कसं आहे तो? काय झालं? नाही नाही भेटायचं त्याला. प्लीज आनंद, मला भेटू दे त्याला. कुठे आहे तो? जाऊ दे ती. नानाजी ती ना शानू बेबी तुम्ही जा बरं इथून. मी काहून आला तिथं? चालत्या वाहन आहे तू. अरे जसू प्लीज, मला एकदा तरी गॅरीला बघू द्या. आय बेग यू प्लीज. काला भेटायचं तुला? काला भेटायचं माझ्या लेकराला? त्यामुळेच हे सगळं झालं ना. अहो त्याचं डोकं खायला आलीयस तू. इतका त्रास दिला तर हे पाहायला आलीये का? की इतका त्रास दिल्यानंतर पण गुरुजी म्हणतं कसं आहे हे पाहायला आलीये का? सरिता वहिनी शांत व्हा बरं. कशी शांत होऊ? त्या घरात आली ही बैताड पहा बरं इथे आली. लज्जा आहेस का? तू लाज नाही वाटत का? त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. त्यामुळे हिच्यामुळे हे सगळं झालं. हिच्यामुळे. प्लीज शांतता ठेवा, इथे पेशंट आहेत. मी तू घेत चालत्या बाबा इथून. बघितलंस? सांगत होते ना नको येऊच, भेटायला देणार नाही ते लोक. पण मम्मा प्लीज जरा शांत बस ना. मला गॅरीला भेटायचंय यार. का होत बरी चालला सांगा बरं. ही बाई तर माझ्या नजरेसमोर पण नकोय. जा बरं इथून. एवढा त्रास दिला माझ्या लेकाला, एवढा त्रास दिला राधिकाला. तुम्ही चालते बाई इथून आधी. चला चला आपण जाऊया इथे. चला. काही नाही इथून जायला सांगा दादाजी. हो हो, जायला सांगूया त्यांना. आपण आधी जाऊया. चला चला आपण जाऊया. अहो आई, खरंच तुम्ही काळजी करू नका. आम्ही आहोत ना, आम्ही बघतो त्यांना. तुम्ही नाना नानींबरोबर घरी जा. तुम्ही कशाला त्रास करून घेताय सगळा? काही झालं नव्हतं का? सरिता वहिनी, आई बघितलंस ना कशा धमक्या देत आहेत ते. केलं कोणी आणि दोष कोणाला देत आहेत? मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का? प्लीज प्लीज, नेहमीसारखा तमाशा नका करू इथे तरी प्लीज. अरे रिक्वेस्ट कशाला? हो सुलक्षणा बाई, निघा आता चला. त्यांना चाललं जायला सांग बरं. आनंद नकोय ते लोक इथून. आई प्लीज तुम्ही शांत व्हा आणि तुम्ही घरी जा. प्लीज आराम करा. आपण जाऊया. कोण हे लोक? मला नाही भेटू देणार मग गॅरीला. यू डिझर्व इट शनाया. तू का ट्रबल करतेस सगळ्यांना? जेने यार तू तरी समजून घे ना प्लीज. मला गॅरीला बघायला जावं. अरे काय चाललंय तुझं? कळत नाहीये का तुला? का आलीयस इथे? ए ओरडू नको. ओरडणार इथे येऊन ना तुम्ही सगळे दादागिरी करू नका, कळलं का? जा इकडनं. आनंद सर, नाही नाही, बोलू दे मला. शनाया, त्या गुरुच्या आयुष्याची वाट लावली आहेस तू. आता परत का आली आहेस तू? बिकॉज ही इज माय हजबंड. यार मी चालले गॅरीला भेटा. एक मिनिट. राधिका वहिनी आहेत आज, तू आज जाऊ शकत नाही. नाही. तुमच्या बाबतीतला अट्टाहास आता मी सोडून देईन. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर मी तुम्हाला डिवोर्स देईन. मला कळतंय तुमच्यातलं आणि माझ्यातलं नातं आता संपलं. तुम्हाला घरचा हिस्सा हवा असेल तर तो देईन. तुम्हाला तुमची नोकरी परत हवी असेल तर ती सुद्धा देईन. मग तुम्हाला करायचं तेच तुम्ही करा. तुम्हाला शन्याबरोबर राहायचं असेल तर शन्याबरोबर राहा. एकटं राहायचं असेल तर एकटं राहा. पण आता माझ्याकडनं तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. आय प्रॉमिस. तुम्ही जर समजा पुन्हा नोकरीवरती आला तर तुमच्यात आणि माझ्यात फक्त बॉस आणि एम्प्लॉई एवढंच नातं असेल, दुसरं काहीही नाही. पण कृपा करून पुन्हा आपलं काही करू नका. नाही, माझं अजून बोलून झालेलं नाही. परत कधी आत्महत्या करण्याचा विचार मनात आला ना तर बाकी कोणाचं नाही पण आईंचा चेहरा डोळ्यासमोर आणा. आमचं तर काही उरलंच नाहीये तुमच्या आयुष्यात. पण निदान एक धक्क्यांचा
आणि स्वतःचा विचार करा. गॅरी गॅरी शनू बेबी अगं आजारी आहे ना तू. अरे सो वॉट, ते कॉन्टेजियस नाहीये, मला काही नाही होणार. गॅरी अगं हो पण तरी शनू बेबी कंट्रोल युअर इमोशन्स. शनू बेबी तो आजारी आहे. अगं पण गुरुनाथ सुभेदार का? हो मीच. आपण मी त्यांची बायको राधिका सुभेदार. आणि आपण मी शनाया सबनीस, ही माझी मॉमी. ही माझी मॉमी. मी ही शनू बेबी, मी हिची मॉमी. मैत्रीण आहे, मैत्रीण. आपण पोलिसांना का नाही कळवलं? डायरेक्ट मीडियाला इन्फॉर्म केलं? नाही, असं काही मी कोणाला सांगितलेलं नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. अहो गैरसमजामुळेच प्रॉब्लेम वाढतात मॅडम. एनिवे गुरुनाथ सुभेदार, आता कसं वाटतंय तुम्हाला? बरं आहे का? हो आता बरं वाटतंय मला, मी बोलू शकतो. जबानी लिहून घे. गुरुनाथ सुभेदार, आत्महत्याचा प्रयत्न करणं हा सुद्धा एक गुन्हा आहे, हे माहिती आहे ना तुम्हाला? सॉरी सर, पण मी काही हे मुद्दामून नाही केलं. मग का केलं? तुम्ही आत्महत्याचा प्रयत्न का केलात? तुम्हाला तसं कोणी करण्यास प्रवृत्त केलं का? बोला बोला, बिंदास बोला, आम्ही कारवाई करू त्याच्यावरती. बोला गुरुनाथ, बोला. नाही सर, तुम्ही म्हणताय तसं काही झालेलं नाहीये. मी आत्महत्येचा वगैरे कुठलाही प्रयत्न केलेला नाहीये. तुम्ही पेपरमध्ये वगैरे जी न्यूज आल्याचं म्हणताय तेही खोटं आहे. मला झोप येत नाही म्हणून रात्री मी झोपेची गोळी घेत असतो. काल फक्त त्या गोळ्यांचा ओव्हरडोस झाला म्हणून मी गुंगीमध्ये कधी पडलो माझं मलाच कळलं नाही. याला कोणी जबाबदार नाहीये खरंच. ठीक आहे, आम्हाला आणखीन काही संशय आला तर आम्ही येऊच नक्की तुमच्या भेटीला परत. लिहून घेतलं का रे? काय म्हणाले पोलीस? काय चौकशी केली त्यांनी? काय सांगितलं गुरुनी पोलिसांना? काय नाही, नेहमीप्रमाणे हिच्यावर खापर फोडलं असं. नाही, सुदैवाने म्हणाले हे की या गोळ्यांचा ओव्हरडोस झाला म्हणून त्रास झालाय मला. बरं झालं, गुरु काही वेगळं बोलला असताना हे प्रकरण अजून वाढलं असतं. ही प्रॉब्लेम आत्ता पुरता सॉल्व्ह झाला, पण राधिकाच्या मागचे प्रॉब्लेम्स कधी संपणार आहेत कुणास ठाऊक. नाही, मला आता यांचं काहीच वाटत नाही, पण प्रत्येक वेळेला यांनी मला त्रास दिला. मी नाही काही मनावर घेत, पण आईंना मात्र खूप त्रास होतो. साहजिक आहे, तो मुलगा आहे त्यांचा, त्याच्यासाठी जीव तुटणार त्यांचा. पण या प्रेमाचा प्रत्येक वेळेला गुरुने फायदाच घेतलाय ना. आई कुठे आहेत? आईना घरी पाठवलं. अगं त्या दोघींना बघून आई पॅनिक झाल्या होत्या म्हणून नानांनी घरी घेऊन गेले त्यांना. अगं हो, पण आता डॉक्टर येणार होते म्हणून थांबवलं होतं. नंतर मी त्यांना घेऊनच जाणार होते ना. राधा तू शांत हो जरा आता. वहिनी तुम्ही बसा. नाही,
नाही आता बसू शकत आणि शांतही नाही राहू शकत. या दोघी जणी जोपर्यंत आतमध्ये आहेत ना तोपर्यंत शांतता नाही माझ्या जीवाला. या मायलेकी ना काहीही करू शकतात, कुठल्याही थराला जाऊ शकतात. तू आता त्यांचा विचार करणं जरा वेळ सोडशील का प्लीज? हा, त्यापेक्षा तुझं गुरुशी काय बोलणं झालं सांगा. मी काय बोलणार, कबूल करून टाकलं. काय कबूल केलंस तू? कबूल केलं की आतापर्यंत मी यांना सुधारण्यासाठी जे काही प्रयत्न केले ते फसलेत आणि ते चुकीचेही होते. आपण कधीच कोणाला बदलू शकत नाही. रेवती, तू बरोबर होतीस. प्रत्येक वेळेला आपण परिस्थिती नाही सुधारू शकत. इतके दिवस हे सगळं केलं पण आता बास, आता नाही. जाऊ दे ना वहिनी, आता कशाला तो विषय? हो राधिका, तू शांत हो. आता आपण नंतर बोलूया. हे बघ, आपल्याला हे तर कळलंय की गुरु कसाही वागू शकतो आणि शनायाला सुद्धा जरा धाकात ठेवायला हवं. जशा आज आल्या आहेत ना तसं उद्या काय करतील ह्याचा काही भरोसा नाही. त्यांना इथे येऊच द्यायचं नाही. असं आपण नाही करू शकत आनंद. मला असं वाटतं आपण रिॲक्ट होणं थांबवूया. आपण जेवढे रिॲक्ट होतो ना तेवढं त्यांना अजून सुचत जात. सौमित्र, मी नाही रिॲक्ट होणार, पण या काहीतरी वेडवाकड्या वागल्या ना तर शांतही बसणार नाही. यांना यांची जागा दाखवून दे. अर्थात तसं कर. आणि आम्ही आहोत ना सगळे तुझ्या बरोबर. हो, म्हणून तर मी हे सगळे निर्णय घेऊ शकते ना. मी आता ठरवलंय सौमित्र, त्यांना लवकरात लवकर डिवोर्स द्यायचा. आणि जे काही उरलं सुरलंय ना तेही संपवून टाकायचं. मग तेही मोकळे आणि मी. गॅरी, कसा आहेस तू? अगं हळू बुधवारेल तो. आणि तू इडियट आहेस का रे? हे चालेल, हे चालेल. मम्मा, तुला जरा पण विचार नाही करता आला ना माझा की माझं काय होईल तुला काही झालं तर? अरे यार गॅरी, आय वॉज सो डिप्रेस्ड जेव्हा मला कळलं तुला ऍडमिट केलंय. तू मला सांग, तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? मी कोणाबरोबर फोटोज काढले असते, मी कोणाबरोबर शॉपिंगला गेले असते, मला डिनर डेट्सवर कोण घेऊन गेलं असतं? किती लोनली वाटत होतं मला. My poor Shanu baby. मम्मा, आय वरी अबाउट हिम ग. आणि गॅरी, मला माहितीये तू पोलिसांना असं सांगितलंस की तुला स्लीपिंग पिल्सचा ओव्हरडोस झाला ना. पण मला खरं सांग गॅरी, तू सुसाइड अटेम्प्ट केला होतास ना? मला तुझी काळजी वाटते यार. मला तर सोशल मीडियावर पण काही टाकता नाही आलं तुझ्यामुळे. My poor Shanu baby. मी आता लगेच तुझ्या बरोबर फोटो टाकणार आहे. My hubby's first suicide attempt. Hashtag sleeping pills. Hashtag get well soon. शनू बेबी, गॅरीला रेस्ट करायला हवी की नाही? लवकर बरा झाला पाहिजे ना तो. तुला शॉपिंगला जायचं ना त्याच्या बरोबर. हा, जा मग बाहेर जाऊन थांब, मी येते. हा बाय कुची पू. हा, बाहेर, एकदम बाहेर जा. वेल डन मिस्टर गॅरी, वेल डन. नाही, मी अजिबात सार्कॅस्टिक बोलत नाहीये. ऍक्च्युली मी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन करायला आले. व्हॉट अ प्लॅन. मानलं तुम्हाला. पण आता हाच प्लॅन कंटिन्यू करा, ओके? मग पुढचा प्लॅन काय करायचा ना तो मी डिसाईड करते. म्हणजे काय आहे की आता बघा, तुम्हाला सगळ्यांची सिंपती मिळणार, सगळेच तुमची काळजी घेणार, तुम्हाला काय हवं नको ते बघणार, राईट? हेच सिंपती एनकॅश करा, राधिकाची सिंपती गेन करा. आणि कसं आहे ना, सगळ्यांची सिंपती गेन करा. म्हणजे काय होणार, अल्टिमेटली परत राधिकाची सिंपती एकदा का तुम्हाला मिळाली की हळूहळू तिची प्रॉपर्टी हडप करा.
मग बघा माझ्या शनू बेबीचा हात मी तुमच्या हातात देते की नाही ते. पण एक आहे, ही प्रॉपर्टी अल्टिमेटली माझ्या शनू बेबीच्या नावावर झाली पाहिजे. ओके? बस. लाज नाही वाटत तुम्हाला असं काही बोलताना? अहो, एक तर त्या तुमच्या मुलीचे कान भरतात सतत, म्हणून ती अशी वागते आणि म्हणून ही वेळ आली माझ्यावर, आणि परत इथे येऊन मला ही बडबड ऐकवताय. बस, मला तुमचा कुठलाही सल्ला ऐकायचा नाही. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. गेट आउट. हे बघा मिस्टर गुरुनाथ, आजपर्यंत मला कोणी गेट आउट म्हणायची हिंमत केली नव्हती, आणि जी तुम्ही केली आहे महागात पडेल ना तुम्हाला. हो, जाओ. काय करायचं ते करून घ्या तुम्ही. या अपमानाचं उत्तर द्यावं लागेल तुम्हाला. माइंड इट. काय करा? जा जा, काय करायचं ते करा. तुम्ही आणि तुमची ती बिंडोक मुलगी आहे. एक मिनिट, माझ्या शनू बेबीला बिंडोक वगैरे बोलायचं नाही आधीच सांगून ठेवते. अहो, मान्य करा ना कधीतरी. एक नंबरची बिंडोक आणि एक नंबरची स्वार्थी आहे तुमची मुलगी. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, तुम्हाला सांगून ठेवतोय. नाही तर मी बोल. नर्स, नर्स. उत्तर द्यावं लागेल तुम्हाला याचं. नर्स, नर्स, तुम्ही निघा इथून. Useless. शनू बेबी, चल चल इथनं. गॅरीशी आता यापुढे तुझा काही संबंध नाही. चल 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 म्हणते ना. मम्मा काय झालं? इथे एक मिनिट आता थांबायचं नाहीये. पण का? गॅरीचं काय? गॅरीचं तर नाव काढू नको माझ्या समोर शनू बेबी. मम्मा पण मला गॅरीला भेटायचंय अगं. इथे थांबायचं नाहीये. चल बघू. मम्मा पण तुला सांगितलं ना गॅरीशी आता तुझा संबंध नाहीये. चल. मम्मा काय झालं? का ओरडत होता? ते जे काही बोलायचं होतं ते त्या सुलक्षणाबाईंशी बोलून झालंय माझं. काय हसायला काय झालं? काय नाही, म्हणतात ना तुंब जळला तरी पीळ काही जात नाही. तब्येत बरी नाही तरी आरेरावीची भाषा काही जात नाही तुमची. तुम्ही सगळे गैरसमजच करून घ्या माझ्याबद्दल. जाऊ दे, मला काही बोलायची इच्छा नाही. तूही जा इथून प्लीज. नाही, जातेच ते मी. आजारी आहात, पॅनिक झाला म्हणून माणुसकीच्या नात्याने विचारायला बस. नाही, काही गरज नाहीये राधिका, मी बरा आहे. पण आता आलीच तर एक गोष्ट ऐकून जा. कशी मी काही बोललो नाही, पण आता ऐक. तुला जर असं वाटत असेल की मी जे काही केलंय ना ते शनायासाठी केलंय, तर तसं नाहीये. हे मी शनायासाठी केलेलं नाही. मला स्वतःला अपराधी वाटत होतं म्हणून केलंय. नाही, मान्य आहे, तू काही माझ्यावर विश्वास ठेवावा असं मला वाटत नाही. ती लायकीच नाहीये माझी. आणि तू दिलेली नोकरी, घरदार बिरदार काही नकोय मला. त्या लायकीच नाहीये मी. खरं तर कुणी माझी कीव करावी अशाही लायकीचं नाहीये मी. वाईट आहे मी. उगीच वाचलो. गेलो असतो तर. बास पुरे. काहीतरी अभद्र बोलू नका. नाही राधिका, पण जे बोलतोय ना ते सत्य आहे. आणि सत्य नेहमी कटू असतं. मला कळलं की मी खूप वाईट आहे. मी तुला आणि तर सगळ्यांना खूप त्रास दिलाय. मुळे मला जमल्यास मला प्लीज माफ कर. तूही माफ कर प्लीज.